नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत अगदी कमी वेळेमध्ये सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला टिफिनसाठी अगदी सोप्या पद्धतीने मी भाजी दाखवलेली आहे, जेणेकरून आपलं कामही सोपं होईल, त्यातल्या त्यात आपल्याला खूप चविष्ट अशी भाजी टिफिन बॉक्सला नेता येईल। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी पावशेर वांगे घेतलेले आहे। वांगे असे कवळी बघून घ्यायची आहे, काटेदार। त्यानंतर 1 वाटी भरून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, अद्रक हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हिरवं वाटण आपण इथे एक साईडला करून घेतलेलं आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी येथे कांदा लसूण घेतलेला आहे। आता हे जे वांगे आहे ना, ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता वांगे चिरूया। तर वांगे चिरताना मागचं थोडंसं देठ काढून घ्यायचं आहे आणि जे काटे आहे वांग्यांना ते सुद्धा काढून घ्यायचे आहे। वांगे व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आहे। त्यानंतर मधोमध आपल्याला 2 चीर पाडून घ्यायची आहे, म्हणजे 4 भागामध्ये विभागणी करायची आहे। आता हे वांगे ना आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुतल्यानंतर आपण जे सगळे वांगे चिरणार आहोत ते अशाच पद्धतीने चिरल्यानंतर वांगे आपल्याला पाण्यात ॲड करायचे आहे आणि वांगे चेक करून घ्यायचे आहे की आळी वगैरे आहे का काय। अशा पद्धतीने चिरतानाच आपल्या लक्षात येऊन जातात की वांग्यांमध्ये काही खराब जर वांगी असेल तर ते आपण साईडला करू शकतो। आता हे वांगे ना संपूर्ण मी चिरून घेणार आहे आणि पाणीमध्ये ॲड करून घेणार आहे। आता हे पाण्यामध्ये ॲड करून ठेवायचे आहे। आता दुसऱ्या प्रोसेसकडे वळूया। तर एकीकडे ना मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये 3 पळी तेल घालायचं आहे। यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरे व्यवस्थित असे तेलामध्ये झाल्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे, व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये अद्रक, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा छान असा खरडा करून घेतलेला आहे, तो सुद्धा ॲड करायचा आहे। आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता फोडणी दिल्यानंतर यामध्ये वांगे ॲड करायचे आहे। तर मित्रांनो, येथे वांगे मी पाण्यात का घातले, जर अर्धा 1 तास आपण जर भाजीला फोडणी देत असेल किंवा 15-20 मिनिटं झाले असेल तरीसुद्धा हे वांगे ना काळे पडतात, त्यामुळे ना पाण्यात तशाच पद्धतीने ठेवायचे आहे। आता तेलामध्ये वांगे सोडायचे आहे, व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता जे मसाले मी तुम्हाला सांगितलेले आहे ते यामध्ये ॲड करायचे आहे। काही बेसिक मसालेच आपण घरातले घेतलेले आहे, त्यामध्येच ही भाजी होणार आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि येथे वांगे व्यवस्थित असे परतले गेलेले आहे। आता पुढे मी येथे पाणी ॲड करणार आहे। पाणी कशा पद्धतीने घालायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर वांग्याला सुरुवातीला छान असे ना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। आता यामध्ये 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। वाटीचं प्रमाण सांगायचं झालं तर छोट्या वाटीने 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मोठ्या वाटीने घेणार असेल तर 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता येथे 1 वाटी भरून शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला येथे देणार आहे। वांगे आपण कुकरमध्ये भाजी करणार आहे वांग्याची, त्यामुळे आपल्याला येथे पाणी कमी घालायचं आहे, वाफेमध्येच वांगे होऊन जातात। त्यातल्या त्यात ना आपल्याला कुकरच्या फक्त 2च शिट्ट्या घ्यायच्या आहे, एक्स्ट्राची शिट्टी घ्यायची नाही, जेणेकरून वांगे आपले गाळ होणार नाही। तर येथे 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता कुकरची व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि मी झाकण खोलून तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपले वांगे झालेले आहे। तर तुम्ही येथे बघू शकता, अतिशय मस्त हे वांगे आपले येथे झालेले आहे। मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण टिप सांगितलेली आहे, फक्त 2च शिट्ट्या तुम्ही काढा, जास्त शिट्ट्या काढत बसू नका, जेणेकरून वांगे ना गाळ होणार नाही। थोडेसे ना कमी जास्त वांगे अर्धवट राहिले तर चालेल, पण ना जास्त शिट्ट्या घेतल्या तर वांगं पूर्णतः फिसकण्याचे चान्सेस असतात। तर 2 शिट्टी घ्यायची आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, सकाळच्या घाई गडबडीमध्ये अतिशय झटपट असं आपलं मसाला वांगं तयार झालेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।